सी यू अगेन. ओके. अशीच स्मूथ आहे. पॉवर स्टेअरिंग. हा पण सीएनजी लावू शकतो ना. शाबास. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो स्काय डाईव्ह झालेलं आहे जस्ट. आता आलेलो आहे बुर्ज खलिफाच्या ब्रेकफास्टला आणि ऑफकोर्स चना मसाला, सगळ्या टाईपचे क्रोझॉन, मेदूवडा, फ्रूट्स अँड एकदमच हे खाल्लंय का कधी असं घरी तरी खाल्लंय का घरी? हां एवढे सगळे प्रकारचे कुठे खातो आपण? हां. सगळे झोपलेत शांतपणे बिकॉज कल रात को माहौल बना दिया था. बट मी झोपलेलो, मला बरं नव्हतं. पण आज खूप बरं आहे, खूप जास्त. थोडी सर्दी आहे बट अंगातली वीकनेस ऑल गॉन. आईने कुछ तो गोली दिया, त्याच्यानंतर पप्पांनी पण काल गोळी दिली म्हणून मी झोपलो. इसलिए ब्लॉग लेट आया लास्ट वाला. सो एक्चुअली सॉरी. एंड अभी सब रिलैक्स मोड में है. आज अभी स्काय डाइव हो गया सुबह, तर म्हणून मी त्यांना बोललो चिल मारा बिकॉज स्काय डाईव्हमध्ये जास्त ॲड्रेनलिन रश बाहेर पडतं. सो म्हणून मी बोललो की रिलॅक्स करा, आता काही धावपळ करू नका. नो शॉपिंग. शॉपिंग के लिए बाद में आएंगे यार, पहले ये सब एक्सपीरियंस करो बिकॉज दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. आणि जसं मी बोललो की आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स झालेलं आहे सगळं. बट एक सरप्राईज राहिला आहे भाई. ही जी लॉबी आहे ना ही एवढी सिनेमॅटिक वाटते ना बिकॉज मिशन इम्पॉसिबल में दिखाई थी लॉबी. आणि खूप असं काहीतरीच मतलब रूम से ज़्यादा मेरे को इधर बहुत क्रेजी लगता है. एंड आता वी आर गोइंग टू द लिफ्ट एंड देन वी आर गोइंग टू द जिम. यस मला माहिती है मला बरं नहीं है और कल भी मैं जिम नहीं गया तो अपना 2 संडे उधार रहा. दोनों संडे अपने को वर्कआउट करना पड़ेगा. आणि मी बोला अजून एक संडे नको उधार रहने को. तर आता जाऊ करू थोडं. बरा झालोय मी. सर्दी हॅज गॉन पप्पांची एक गोळी दिल्यामुळे. मी बोललो बुर्ज खलीफा में अपन शुरू किया था ना कि विल स्टार्ट वर्कआउट एंड विल चेंज. सो दिस इज द जिम ऑफ बुर्ज खलीफा. आहे ट्रेडमिल. बहुत ही सिंपल आणि क्रेजी. ये स्पीड बढ़ाओ, ये स्पीड आणि इथे ग्रेडियंट आणि बहुत सारी चीज़ें एकदम असं क्लिअर आणि कामाच्या गोष्टी दिल्या आहेत तिकडे. सो दिस परफेक्ट. दिस इज ऑप्टिकल, दैट इज जिम. आणि जिम मध्ये डम्बेल वाला विषय उधर है. उधर वो बैक वाला आइटम है आणि तिकडे एक लेग वाला छोटा सेक्शन है बट नाइस कोजी एंड वेरी वेरी एफिशिएंट. चला निघायचं. हो जायचं. झालं स्काय डाईव्ह झालं, बुर्ज खलिफा झालं, दिवसाचे शहनशाह झालं. आणि केकचं काय करायचं? काय करायचं? कोण खाणार आहे? आपण नाही खात. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. काय करायचं केकचं? हां केकचं आता बबल्याला घेऊन जायचं तर घेऊन जाऊया ना. पण आता काय कसं घेऊन जायचं? लेके जाएंगे. आणि भाई ही खूप मोठी रूम आहे. लास्ट टाइम आम्ही राहायला गेलेलो 38th फ्लोअरला वरती. इथे तुम्ही तर ब्लॉग बघू शकता. ती छोटी होती बट हा एवढा मोठा एक हॉल आहे. इथे एक बेड आहे, सोफा कम बेड आहे. इथे काम करायला एक वेगळा स्पेस आहे, पॅसेज काइंड ऑफ. यो बाथरूम, एवढा मोठा बाथरूम. आणि त्याच्यानंतर मग इथून गेलं की यो बेडरूमचा विषय असा आहे आणि इथून डायरेक्ट यो विषय असा आहे. पूर्ण ऑरेंज ज्यूस गैंग आरामशीर राहू शकते. मतलब बेड कम है लेकिन कारपेटवर झोपू शकतो भाई. अरमानी के कारपेट पे आयला चाटून झोपू, काही प्रॉब्लेम नाही. लपाछुपी खेळू शकतो. एवढी मोठी जागा आहे. इथे एक टीव्ही आहे, बाहेर एक टीव्ही आहे आणि खूप मोठी स्पेस आहे. द थिंग इज मला आता ह्यानी समजवलं खाली बुर्ज खलीफा नीचे बड़ा है आणि असं छोटा छोटा होत जातो ना. सो ऊपर के रूम्स छोटे हैं आणि इकडे फक्त 5, 6, 7, 8 का 6, 7, 8ला हॉटेल आहे आणि 38, 39ला हॉटेल आहे. उसके बीच में रेसिडेन्सेस आहे, म्हणजे इथे लोक राहतात. आय गेस सो. शाहरुख खानचं घर पण इकडेच आहे, टॉम क्रूजचं पण घर इकडे. दे हॅव बीन गिफ्टेड बाय द शेख. सो आय एम नॉट श्योर अबाउट इट. ते चेक करा, फॅक्ट चेक. मला खाली कॉमेंटमध्ये सांगा. सो सी यू दुबई एंड बुर्ज खलीफा मे बी विथ वाइफ या फिर पता नहीं लाइफ कभी फिर से यहाँ पे लाएगी अचानक से. उसके पहले यू नेवर नो. जस्ट बिलीव इन मैजिक.
चला टाका. इथं आत मग सिलिंग सारखं. माझ्या घरी पण सेमच आहे. माझ्या घरी पण रोल्स रॉइस आहे. जाऊ. आणि तिकडे डोअर म्हणून ऑप्शन आहे, ते दाबा. दाबून ठेवा, दाबून ठेवा. अशी बंद आहे. रोल्स रॉइसला आपण सीएनजी लावू शकतो ना. शाबास. म्हणून आपण रोल्स रॉइस नाही घेत, हाच विषय. ह्याला पुढे छत्री नाही आहे का रे? मागेच छत्री आहे. रोल्स रॉइसची छत्री आहे ती, पण फक्त रोल्स रॉइस वर रोज. आता पावसाळा येतोय तर बघू. अरमानी मधून गोष्टी उडवल्यात तर ह्याच्यातून पण काहीतरी आपल्याला इथे पकडायला असतं. इथे पकडायला आहे. वा, स्मूथ, अशीच स्मूथ आहे. पॉवर स्टेअरिंग गाडी उभ्या उभ्या पण अशी स्मूथ आहे. डिजिटल क्लस्टर, एसी. हे मला वाटतं मीडियाकॉम विषय. खाली ब्रेक, ॲक्सिलेटर, क्लच नाही, पाय ठेवायला ऑटोमॅटिक. अँड काय वरती मून लाइटिंग. खरंच असतं का मला तर बघायचं आहे. ते लोगोला हात लावल्यावर. ओ भाई, खरंच जातो खाली. ओ भाई, क्रेझी. बाय, सी यू अगेन. ओके. या गाडीत बसलं तरी दुसऱ्या गाडींना बघायची सवय जात नाही. अच्छा, वाईन ग्लास. नाही वाईन त्याची. काय मीडिया मेनू, मॅप ऑप्शन, बॅक. अच्छा, मॅप वगैरे सगळं कनेक्टेड. आणि ते मागचं परफ्यूम काय, पाण्याची वाटतं. हां, पाणी. तिकडे ते पाणी आहे आणि तिथे वरती वाईन असते. हे काय 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 पायाचं फुटबोर्ड आहे ना, खाली तो असं. जातात ना, तर ते अजून थोडे वर रेस्ट होतात. फुटबोर्ड आहे ना, तो मध्येच असं हाईट वाढते. हा हा, वर येतो तो असं. काय तिकडे बटन माहिती बघा. मागचं आणि पुढचं दोन्ही. अच्छा, तुझा पण झाला. अरे ती आली. राग काढला वाटतं यार. कोणी? त्या माणसांनी. आम्ही आलेलो आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला डायरेक्टली फ्रॉम अल हबीबी दुबई. आणि आम्हाला असं वाटलं की आमची ट्रिप हॅज एंडेड ऑन अ गुड नोट. एव्हरीथिंग रोल्स रॉइस वगैरे छान सरप्राईज. आणि सरप्राईजमध्ये आईबापाचं असं काही रिॲक्शन नव्हतं, बट ऑफकोर्स मला माहिती आहे की नेहमी नाही रडणार ते असं काय. सो आता ते झालं आणि आम्ही इथे आलो. आणि आता जस्ट आपण कळून आलं आहे की ओंकार गोसावी OGची बॅग गुल झाली आहे. एकदम ब्लॅक होलमध्ये पडली आणि अशी गुल झाली. असं काय कळत नाही. आता ती लोक बोलतात की मे बी समवन हॅज टेकन इट, मे बी डिबोर्ड केली प्लेनमधून. अँड गोसावीची बॅग गोसावीला भेटलेली आहे थँक्स टू एअर इंडिया स्टाफ. विशाल भाई ओळखीचा होता, कार्यक्रम करून टाकला. आणि ओळखीचे मेरे को ॲक्च्युली याद आया की बुर्ज खलिफामध्ये जेव्हा मी राहत होतो तेव्हा मला एकाने कॉफी दिली नाश्त्याला माझ्या फोटोची. आणि नंतर मला कळलं की भाई अपना ही इंडियन है भाई, तो ये ऐसा बहुत अच्छा लगता है अपने वाले जब भी मिलते हैं और इतना प्यार बरसाते हैं. एंड विद दैट वी कम टू द एंड of this vlog and this series because we have come home finally to our cute little छोटू सा बेड जहाँ पे हम सोते हैं तो अपना पैर बाहर आता है. लेकिन कभी तो लाइफ में अपन किंग साइज बेड पे सोएंगे जहाँ पे अपना पूरा पैर पूरा हाथ ऐसा पसर के सो सकते हैं, कोई लफड़ा नहीं होगा.
और ऐसा वो ऐसा ब्लैंकेट ऐसा मऊ मऊ और ऐसा पीछे का ऐसा उसी रहेगा मऊ मऊ होटल ये दुबई में दिखाया था ना मैंने. बिलीव इन मैजिक गाइस, जस्ट बिलीव इन मैजिक. बट आई होप यू लाइक दिस व्लॉग. दिस सीरीज कम्स टू एन एंड ऑफ दुबई. बहुत सारे सरप्राइजेस हो गए ये इस सीरीज में, बट ये मैं हमेशा करता हूँ. वेन एवर आई टेक माय मॉम एंड डैड मोस्टली वंस इन अ ईयर बिकॉज सभी धावपल चालू असते, तो उसमें आई डू मेक इट अ पॉइंट कि जब मैं उनको लेके जा रहा हूँ तो आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपीरियंस दे दूँ. एंड आई थिंक दिस इज एवरी चाइल्ड्स ड्रीम टू डू इट फॉर द पेरेंट्स. तो तुम लोग भी प्लीज़ करो. एंड मैं ये व्लॉग शुरू होने मतलब ये जब व्लॉग शुरू किया उसके पहले भी ये करता था. अभी तो व्लॉग में मैं पर्टिकुलरली करता हूँ सो दैट यू गेट इन्फ्लुएंस, बिकॉज यू कॉल मी एन इन्फ्लुएंसर. तो इन्फ्लुएंस हो जाओ और ऐसा प्लीज़ अपने मॉम डैड के साथ भी करो. बहुत मेहनत करो, बहुत पैसा कमाओ और उनको जो देना है, उनको जो वो चाहते हैं उनको दे दो. मतलब वो तो बिल्कुल भी नहीं चाहते. मतलब मैं बुर्ज खलीफा में रूम कितने मारा बोले एवढा खर्चा लगा रहा, तो वो होता ही है उनका. बट जस्ट डू इट फॉर देम. एंड एक्चुअली मुझे एक यूट्यूबर ने जो अभी फिलहाल एक नेशनल कंट्रोवर्सी में फंसे हैं, उन्होंने मुझे मैसेज करके बोला था जब मैं उनको फर्स्ट टाइम लंदन लेके गया था मॉम डैड को. तो तभी उन्होंने मुझे मैसेज करके बोला था, बहुत अच्छे दोस्त है मेरे, उन्होंने मुझे मैसेज करके बोला था कि भाई मैं तेरे पोस्ट दिख रहा हूँ और इंस्टाग्राम, तो मॉम डैड को घुमा रहा है फर्स्ट क्लास एमिरेट्स में फर्स्ट टाइम, देयर फर्स्ट इंटरनेशनल ट्रिप. आई टुक देम टू लंदन. तो ही गॉट इंस्पायर्ड एंड सेंड मी एन ऑडियो नोट. एंड उसने मुझे कहा कि भाई ये मुझे भी करना है यार, लेकिन प्रॉब्लम ये हो रहा है ना, मैं काम में इतना अड़का हूँ कि मैं भूल जाता हूँ कि दे आर गेटिंग ओल्ड. एंड उसकी वजह से मैं काम में अड़का तो मुझे टाइम नहीं मिलता. एंड देन व्हेन आई हैव टाइम देन आई सी दैट दे आर गेटिंग ओल्ड. दे आर ओल्ड, नॉट गेटिंग, दे आर ओल्ड. और वो तभी मुझे बात इतनी हिट हुई कि अभी तक वो मेरे दिल में है एंड वो कभी जाएंगे नहीं. मेरे मॉम डैड, इफ यू सी नाउ, दे हैव ऑल द एनर्जी. दे डिड स्काई डाइव, दे वॉक विथ मी व्हेनेवर यू नो, लाइक इन दुबई ऑल्सो. बट इन यूरोपियन कंट्रीज ठंडी रहती है तो वो बाहर बिंदास चलते, कोई प्रॉब्लम नहीं है उनको. दे लाइक टू एक्सप्लोर, दे वॉन्ट टू गो एंड एक्सप्लोर डिफरेंट फूड वेरेवर आई टेक देम. बट एक टाइम के बाद ना वो फिर काठी आ जाती है, फिर अरे नको नको ये नहीं करना है हमने को, अरे वो नहीं, अरे वहाँ पे ठंडी है, अरे नहीं तरह आराम करते, अरे वो नहीं होगा, ये नहीं होता है ना. लाइक यू फील मी. तो वो जब उसने बोला ना तो मुझे हिट हुआ. उसके पहले मैंने कभी ऐसे सोचा नहीं है. इफ इट हैपन्स लेट फॉर यू, बिकॉज आई नो एवरीवन इज स्ट्रगलिंग विद देयर ओन पेस. यू डोंट हैव टू फास्ट नहीं करायचं है. गो विथ योर पेस. होगा होगा. ही इज विथ यू. ऑलवेज रिमेंबर, बिलीव इन मैजिक. लाइक शेयर सब्सक्राइब फटफट. आस्ताला बस्ताला कास्ताला को. ये दुबई की जो सीरीज है या प्लीज उनके साथ शेयर कीजिए जिनको लग रहा है कि किस लिए मेहनत करे, क्यों पैसे कमाए. They will get to know all the answers from this series. And yes, बुर्ज खलीफा में रूम घेतली मी ॲडव्हान्स मध्ये बुक केलेलं, तो वो 1 लाख की रूम रहती है पर नाइट. एंड जो मैंने किया था स्काई डाइव वो 63,000 रुपीज़, इंडियन रुपीज़ में बोल रहा हूँ, होता है इन दुबई ओवर द पाम जुमेरा. डेजर्ट में भी कर सकते हो, थोड़ा कम हो जाता है, लेकिन जुमेरावर करायचं होतं. सो या